महापुराच्या विळख्यामध्ये सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला झोडपलं। सोलापूरमध्ये सुद्धा पावसाचा कहर। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचं थैमान। अनेक भागांमध्ये घरात आणि सोसायट्यांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। महामार्गावरती वाहनांच्या रांगाच रांगा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुफान पावसाची हजेरी। दसऱ्याच्या तोंडावर झेंडू फुलांचं पीक पाण्यात, शेतकरी हवालदिल। मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट। अनेक सखल भागांमध्ये साचलं पावसाचं पाणी। वसई, विरार परिसरामध्ये रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। मुंबईमध्ये आज शिंदेंच्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। यंदाच्या मेळाव्याची जबाबदारी मुंबईतल्या नेत्यांवर। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी पुण्यामधील गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला। आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका। यापुढे आवाजाचे नियम न पाळल्यास कार्यक्रम होऊ न देण्याचाही इशारा। लंडनला पसार झालेला पुण्यामधील कुख्यात गुंड निलेश घायवळनं अहिल्यानगरमधील बनावट पत्ता दिल्याचं समोर। पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती सवाल। कुणाचा वरदहस्त लाभला का अशीही शंका। नागपूरमध्ये आज संघगीतांचा लोकार्पण सोहळा। सरसंघचालक मोहन भागवत, गडकरी, फडणवीसांसह गायक शंकर महादेवन उपस्थित राहणार। तमिळनाडूमध्ये विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी। 39 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी। केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडे अहवाल मागितला। चेंगराचेंगरीमधील मृतांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द। मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर। तर घटनास्थळी मृतांचे कपडे आणि चपलांचा खच। संयुक्त राष्ट्रसंघाच्या भाषणामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा। आमचा शेजारील देश दहशतवादाचं केंद्रस्थान तर जगभरातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचं उगमस्थान याच देशामध्ये असल्याचं वक्तव्य। आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तान 41 वर्षांनी आमने सामने। तर सामन्यावरती बहिष्कार टाका, उद्धव ठाकरेंचं आवाहन।